आणि आता वळूया पुढच्या बातमीकडे। बच्चू कडू यांनी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना एक पत्र दिलेलं आहे। जीवाला धोका असल्याचं या पत्राच्या माध्यमातून बच्चू कडू यांनी म्हटलंय। माझा अपघात झाल्याची अफवा पसरवली जाते असं देखील बच्चू कडू यांनी या पत्राच्या माध्यमातून सांगितलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी स्वप्नील उमप सध्या आपल्या सोबत आहेत। स्वप्नील, बच्चू कडू यांनी आता पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलंय, का अधिक माहिती? नक्कीच सगळं अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। आमदार बच्चू कडूंनी जे आहे ते ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र दिलेलं आहे। गोपनीय माहितीनुसार माझ्या जीविताला धोका असल्याचं जे आहे ते बच्चू कडूंनी आपल्या पत्राद्वारे म्हटलेलं आहे। बच्चू गेल्या काही दिवसांपासून जर आपण पाहिलं तर बच्चू कडूंचे जे अतिशय निकटवर्तीय जवळचे कार्यकर्ते आहेत त्यांना अनेकांकडून जे आहे ते काही अज्ञात व्यक्तीकडून फोन जात आहे आणि त्यामध्ये सांगितलं जात आहे की बच्चू कडूंचा जो आहे तो अपघात झाला अशी अफवा पसरते आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची जी आहे ती सखोल चौकशी केली पाहिजे अशी मागणी जी आहे ती बच्चू कडूंनी केलेली आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं तर एका व्यक्तींना देखील नक्की स्वप्नील, तुम्ही आपल्या सोबत राहाच। बच्चू कडू स्वतः आपल्या सोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। बच्चूजी, आपलं TV9 मराठीमध्ये स्वागत। नेमकं काय प्रकार घडतोय? आपल्या अपघाताची माहिती पसरवली जाते असं आपण म्हणताय। गेल्या 20 दिवसापासून मी अमरावतीच्या बाहेर निघालो, कोणाला ना कोणा फोन येतोय घरी आणि काही मित्रांना फोन येतं, कार्यकर्त्याला फोन येतं, बच्चू कडूचा अपघात झाला। त्याबाबत आम्ही SP ला पत्र दिलेलं आहे। बरं, ते काय कारण असं माहित नाही, पण अपघात झाला अशा प्रकारची बातमी येते, मग मला फोन येतं। हे एकदा झालं नाही, किमान 15-20 वेळा असं ते काय म्हणतात त्याला वार्ता केल्या गेल्या किंवा अशा प्रकारचं वातावरण तयार केलं, बातम्या फैलवल्या। बरं, मात्र बच्चूजी यामागचा हेतू काय म्हणावा किंवा नेमकं काय साध्य करायचं आहे आणि या सगळ्या मागे कोण आहे? आपला म्हणजे काय म्हणणं आहे आपलं? मला ते माहित नाही काय कोण असेल किंवा कोण मुद्दामून करतंय, तर पोलिसांना शोध घ्यावा। कसं आहे, अमरावती जिल्ह्याच्या बाहेर गेलं का बरोबर इकडे कार्यकर्त्यांना फोन येतात आणि बच्चू कडूचा ऍक्सिडेंट झाला किंवा बघा। बरं, नाही मात्र बच्चूजी या सगळ्यामुळे कार्यकर्ते देखील अस्वस्थ झालेले असतील। तुम्ही या कार्यकर्त्यांना, तुमच्या कार्यकर्त्यांना, समर्थकांना काय सांगाल? मला हेच सांगायचं तर त्याच्यातून आपण SP पत्र दिलेलं आहे आणि या संदर्भात लगेच घबरवण्याचं काही कारण नाही। काही मुद्दामून काही कोणाचं प्लॅनिंग असू शकतं, पण आपण सावध राहू, त्याच्यानं काळजी करायचं कारण। बरं, नक्कीच बच्चूजी, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल धन्यवाद। तर बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांना देखील आवाहन केलेलं आहे की घाबरून जाऊ नका, अस्वस्थ होऊ नका आणि आपण पोलीस अधीक्षकांना या संदर्भातलं पत्र दिल्याची माहिती देखील बच्चू कडू यांनी आपल्याशी बोलताना दिली आहे।